स्पोकन इंग्लिशसाठी गरजेचे आहे की आपले मराठीचे जे विचार आहे ते पटकन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणे. त्यासाठी थोडी प्रॅक्टिसची गरज असते. त्यासाठी तुम्ही कुठलाही मराठीचं परिच्छेद किंवा कुठलाही पॅसेज इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा सराव करू शकता. त्याने तुमचे जे मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा जो स्पीड आहे तो वाढतो आणि तुम्ही न अडकळता किंवा खूप वेळ न आठवण्याची वेळ येता पटकन इंग्लिश बोलू शकता. त्यासाठी तुम्ही कुठलीही गोष्ट घेऊ शकता. जसं की आज आपण बोर्डवर एक छोटीशी स्टोरी घेतली आहे. तर स्टोरी ट्रान्सलेटिंग इज अ बेस्ट ऑप्शन. ही सवय लागल्याने तुम्ही पटकन इंग्लिश बोलू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप आठवत बसण्याची गरज पडत नाही. तर आज आपण एक स्टोरी घेतली आहे ती आपण ट्रान्सलेट करणार आहोत. एका गावात गणू नावाचा मुलगा राहायचा. तर आपल्याला त्या वाक्यामध्ये जो कर्ता आहे हा शोधता आला पाहिजे आणि क्रियापद ते कुठल्या काळामध्ये आहे ते ठरवता आलं पाहिजे. तर एखादी गोष्ट किंवा कुठलीही मराठीची इंग्रजीची गोष्ट घेतली की बऱ्याचदा आपण पास्ट टेन्स मध्ये सांगत असतो. सो ह्या सगळ्या आजच्या वाक्यांमध्ये आपण यूज करणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सो पहिलं वाक्य आपण ट्रान्सलेट करूया. एका गावात गणू नावाचा मुलगा राहायचा. सो इथे आपला कर्ता आहे गणू. आपण वाक्य तिथून सुरू करू शकतो. मराठीचं वाक्य जसंच्या तसं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होत नाही, त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो. लेट्स स्टार्ट. अ बॉय नेम्ड. एका गावात गणू नावाचा म्हणून नेम्ड. अ बॉय, बॉय म्हणजे मुलगा, त्याचं नाव आता आपण इथे घेणार आहोत. अ बॉय नेम्ड गणू. गावात राहायचं, एका गावात. लिव्ड इन अ विलेज. परत एकदा वाचूया. अ बॉय नेम्ड गणू लिव्ड इन अ विलेज. तर हे पहिलं जे वाक्य आहे ते आपण ट्रान्सलेट केलं आहे. पुढे बघूया. त्याचे पालक गरीब होते. पालक पॅरेंट्स. त्याच्यासाठी कुठला शब्द यूज करणार आपण? हिज पॅरेंट्स. एकच मुलगा आहे, हिज पॅरेंट्स. मुलगी असेल तर हर, अनेक असतील तर देअर. ओके, आता इथे एकच मुलगा आहे त्याबद्दल आपण स्टोरी अभ्यासतो म्हणून त्याचे पालक हिज पॅरेंट्स गरीब होते. होते हा शब्द आधी येईल, गरीब हा शब्द शेवटी जाईल. होते इथे अनेक वचन आहे. आई वडील दोघांनाही कन्सिडर केलं. हिज पॅरेंट्स वर पुअर. ओके, दुसरं वाक्य. त्याचे पालक गरीब होते. हिज पॅरेंट्स वर पुअर. अनेक वचनसाठी वर घेतलं, त्याला वेळ वाचायचं नाही. ते दिवसभर शेतात काम करायचे. करता कोण आहे इथे? ते म्हणजे अनेक वचन. आई वडील दोघांसाठी ते हा शब्द यूज केलाय. त्यानंतर आपलं इथे क्रियापद आहे काम करायचे, वर्क. ओके, त्याला आपल्याला पास्ट टेन्स मध्ये घ्यायचं. दे वर्क इन अ फार्म दिवसभर. थ्रूआउट द डे. ते दिवसभर शेतात काम करायचे. दे वर्कड इन अ फार्म थ्रूआउट द डे. दिवसभर म्हणजे थ्रूआउट द डे. गणूला शिकायला खूप आवडायचे. पुढचं वाक्य आहे आपलं, त्याचा कर्ता आहे गणू. गणूला शिकायला खूप आवडायचे. कर्ता लिहून घेऊया. गणू खूप आवडायचे. आवडणे म्हणजे लाईक्ड. मग तो शब्द आधी आपण लिहून गेला. गणू लाईक्ड. शिकायला म्हणजे टू स्टडी. गणू लाईक टू स्टडी खूप, अ लॉट. ओके, पुढचं वाक्य बघूया. त्याच्याकडे चांगली पुस्तकं नव्हती. त्याच्याकडे चांगली पुस्तकं नव्हती. करता तोच आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे म्हणजे आपले आधी जे व्हिडिओ आहेत, आपलं हॅव हॅज कसं यूज करायचं किंवा हॅव हॅज हॅडचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण हा शब्द घेतला आहे. कडे आल्यानंतर आपल्याला येते हॅव किंवा हॅज किंवा हॅड. आता हा पास्ट टेन्स आहे. नव्हती म्हणून आपण काय घेणार? ही did not have. टू हॅवचं वाक्य पास्ट टेन्सचं निगेटिव्ह मध्ये. ही did not have nice books. त्याच्याकडे चांगली पुस्तकं नव्हती. ही did not have nice books. तो रोज शाळेत जायचा. ही
तो म्हणजे ही, जायचा. ही वेंट टू स्कूल डेली. ही वेंट टू स्कूल डेली. तो रोज शाळेत जायचा. कधी कधी आई वडिलांना शेतात मदत करायचा. कधी कधी. आता यासाठी आपण काय शब्द घेणार? समटाइम्स. हा एकच शब्द आहे. समटाइम्स आई वडिलांना शेतात मदत करायचा. समटाइम्स आपण करता इथे यूज करूया. समटाइम्स ही हेल्प्ड parents. You can say his parents also. Sometimes he helped parents in the farm. आणि त्यानंतर, आणि म्हणजे and, हा शब्द सोपा आहे. in the farm and त्यानंतर, त्यानंतर म्हणजे after that. after that, त्यानंतर, after that. रात्री खूप खूप अभ्यास करायचा. त्यानंतर रात्री खूप खूप अभ्यास करायचा. आफ्टर दॅट स्टडीड अ लॉट. खूप खूप हे दोनदा आले, इथे दोन वेळा घ्यायचं नाही. बऱ्याचदा काही स्टुडंट थोडी थोडी मिस्टेक करतात, जसं की वेगवेगळे, हा जो मराठीमध्ये शब्द आहे आपला वेगवेगळे, तर तिथे ते दोन वेळा डिफरंट घेतात. तर हा शब्द इंग्लिशमध्ये एकदाच घ्यायचा, दोन वेळा घ्यायचा नाही. स्टडीड अ लॉट ॲट नाईट. खूप मेहनत करून गणू एक मोठा अधिकारी बनला. खूप मेहनत करून. आता इथं करता आपला आहे गणू. ओके, मग आपण तिथे तो शब्द जो आहे तो सुरुवातीला सुद्धा घेऊ शकतो. कसं? गणू अधिकारी बनला. बनणे म्हणजे बिकम. बिकम. ओके, सो आपण इथे घेणार बिकेम, त्याचा पास्ट टेन्स. गणू बिकेम. गणू बिकेम an officer by working hard. by working hard. खूप मेहनत करून गणू एक मोठा अधिकारी बनला. गणू became an officer by working hard. सर्व गावकऱ्यांनी गणूचे कौतुक केले. सर्व गावकऱ्यांनी. सर्व गावकरी हाच करता आहे इथे आपला. ऑल विलेजर्स. कौतुक करणे याच्यासाठी कुठला शब्द आहे? प्रेज म्हणतात त्याला. आपल्याला ईडी लावायचा. ऑल विलेजर्स प्रेज गणू. Okay, so this is how you can try translating some Marathi passages. कुठलाही मराठी परिच्छेद घेऊन तुम्ही तो ट्रान्सलेट करण्याचा जर सराव केला, प्रत्येक वेळी कुठलीही न्यूज असेल, एखादी बातमी असेल, एखाद्या पुस्तकाचं एखादं पान आहे, किंवा तुमच्या शहराची माहिती आहे, तुम्ही ज्या ज्या शहरात राहता त्या शहराची माहिती मराठीमध्ये छान लिहून द्या. ती ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शहराची माहिती छान इंग्रजीमध्ये सांगता येते का हे पहा. अशा अनेक वेगवेगळ्या प्रॅक्टिसमधून आपल्याला अनेक सरावातून गेल्यानंतर छानपैकी इंग्रजी बोलता येईल. तुमच्या माइंडला मराठीचे जे वाक्य आहेत ते पटकन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याची सवय लागली की तुम्ही न अडकळता बोलू शकता. पुढच्या वेळेस असंच काहीतरी मराठी आपण ट्रान्सलेट करणार आहोत इंग्रजीमध्ये. तोपर्यंत डू स्टडी.